भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा मुंबई दौऱ्यावरती आहेत आणि मुंबईत वर्षा बंगल्यावरती जाऊन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित होते। या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरती चर्चा झाल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय। लोकसभा निवडणुकीच्या तयारीला उद्धव ठाकरेंनी सुरुवात केली आहे। उद्धव ठाकरे बुलढाणा हिंगोली दौरा करणार आहेत। उद्धव ठाकरे 22, 23 आणि 24 फेब्रुवारीला बुलढाणा हिंगोली या लोकसभा मतदारसंघात दौरा करतील। बुलढाणा आणि हिंगोली या दोन लोकसभा मतदारसंघात दौरे करत उद्धव ठाकरे एकूण 10 सभा घेणार आहेत। मुंबई भाजप कार्यकर्ता संमेलन पार पडलं आणि या कार्यक्रमाला खासदार पूनम महाजन गैरहजर होत्या। विशेष म्हणजे उत्तर मध्य, उत्तर पश्चिम, उत्तर मुंबई या 3 लोकसभा मतदारसंघांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांची कार्यक्रमाला मुख्य उपस्थिती होती। मात्र उत्तर मुंबईच्या भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनीच कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्यामुळे चर्चांना उधाण आलं। मुंबईतील भाजपच्या मेळाव्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी कानमंत्र दिला आणि नव्या उमेदीनं नव्या ताकदीनं निवडणूक लढवा असं ते म्हणाले। 2 खासदार ते जगातील सर्वात मोठा पक्ष हा प्रवास आम्ही पाहिलाय आणि गेल्या 10 वर्षात आपण तिमिरातून तेजाकडे आलो आहोत। आता विक्रम रचण्यासाठी लढाई लढत आहोत असं देखील नड्डा म्हणाले। मुंबईतील भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आणि यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला। उद्धव ठाकरेंनी 25 वर्षात मुंबईकरांसाठी केलेलं एकतरी काम दाखवा असं फडणवीस म्हणाले आणि आमचे पूर्वीचे मित्र मोदींच्या नावे मतं मागायचे आणि निवडून आल्यानंतर मोदींवरती टीका करायचे असं फडणवीस म्हणाले। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून बैठक सत्र सुरू आहे। जागा वाटपाच्या काही जागांचा निर्णय घेण्यासाठी महाविकास आघाडीची 22 फेब्रुवारीला बैठक होणार होती, पण अचानक ही बैठक रद्द करण्यात आली आणि त्याऐवजी आता बैठक 27 फेब्रुवारीला मुंबईत होणार आहे। शरद पवार गटाला हायकोर्टाकडून नोटीस जारी करण्यात आली आहे। येत्या 11 मार्चपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देण्यात आलेत। राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेची दखल घेत कोर्टाने विधानसभा अध्यक्ष आणि शरद पवार गटातील 10 आमदारांना नोटीस बजावत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिलेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे 13 खासदार आलेत त्यांना शिंदे यांनी योग्य संरक्षण दिलं पाहिजे। आमच्याबरोबर दगडफटका व्हायला नको आणि शिवसेना काय भाजपच्या दावणीला बांधलेली नाही, आम्ही तशी बांधू देणारही नाही अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी दिली आणि यावेळी महायुतीच्या कथित फॉर्म्युलावरती त्यांनी संताप व्यक्त केला। भाजपने अनेकांची घरं फोडली असा आरोप रोहित पवार यांनी केला होता। त्यावरती जैसा बोले वैसा ही पाते है अशा शब्दात चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं। मोदींनी देशात जो काही विकास केलाय तो विकास पाहून अनेक जण भाजपात येत आहेत, जे आलेत ते स्वतःच्या मर्जीने आले असं त्या म्हणाल्या। मनसरमधल्या सभेत शरद पवारांची दिलीप वळसे पाटलांवरती घणाघाती टीका केलेली पाहायला मिळाली। वळसे पाटलांना अनेक महत्त्वाची पदं दिली, अनेकदा त्यांना संधी देऊनही त्यांनी निष्ठा ठेवली नाही अशी खंत शरद पवारांनी व्यक्त केली। सगळे सोडून जातील पण दिलीप वळसे पाटील जाणार नाहीत असा आमचा विश्वास होता, पण ते गेलेच अशा शब्दात रोहित पवार यांनी आपली खंत व्यक्त केली। गुरुला सोडून वळसे पाटील पळून गेले असा टोला त्यांनी लगावला। भाजप घाबरल्यानं त्यांचा पक्ष फोडण्याचा कार्यक्रम सुरू असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली। भाजपचा 400 पेक्षा जास्तचा आकडा आम्ही मानत नाही, भाजप पुन्हा केंद्रात येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिनिधी सभा 15, 16 आणि 17 मार्चला होणार आहे। दर 3 वर्षातून एकदा ही प्रतिनिधी सभा घेतली जाते। संघ आणि संघ परिवाराचा अजेंडा या सभेत ठरवला जातो। रेशीमबाग येथील स्मृती मंदिरात ही 3 दिवसीय प्रतिनिधी सभा मार्च महिन्यात पार पडणार आहे। शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत एका दिवसाच्या धुळे दौऱ्यावरती आहेत। धुळे जिल्ह्यातील पहिल्या शिवसेना संपर्क कार्यालयाचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। तसंच धुळ्यामध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन देखील केलं जाणार आहे। कल्याण तालुक्यातील जवळजवळ 10 ते 15 गावातील 300 पेक्षा जास्त शेतकऱ्यांची एका बांधकाम व्यावसायिकानं फसवणूक केल्याचा आरोप केला जातोय। या शेतकऱ्याच्या वडिलोपार्जित जमिनी विकत घेऊन त्यांचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना दिला गेला नाही। दरम्यान वडवलीमध्ये आयोजित केलेल्या सभेत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार असल्याची स्पष्टोक्ती शिवसेना आमदारांनी केली। राज्य सरकारने विशेष अधिवेशन घेऊन कायदा पारित केला आणि मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं। मात्र असं असताना जरांगेंचं उपोषण आणि आंदोलन कशासाठी हे माहीत नाही असं कपिल पाटील म्हणाले। तर राज्य सरकारने दिलेलं आरक्षण हे कोर्टात टिकणारं आरक्षण आहे। जरांगेंना जे दिलं नेमकं ते त्याच्या विरोधात मागतात अशी टीका केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या भूमिकेवरती केली आहे।
बदलापूरच्या होम प्लॅटफॉर्मच्या उद्घाटनाला महाविकास आघाडीनं विरोध केलाय. उद्घाटन केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील महाविकास आघाडीनं रेल्वे प्रशासनाला दिलाय. होम प्लॅटफॉर्मचं काम पूर्ण झालं असून तो कचरा पडलेलाच आहे तसाच आणि महाविकास आघाडीच्या डोळ्यावरचा चष्मा बदलण्याची आवश्यकता आहे, असं प्रत्युत्तर केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिलं. गेल्या काही दिवसांपासून कांद्याची दरवाढ सुरू असताना लसूण देखील सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिलेला नाही. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाला प्रति क्विंटल 4,500 रुपयांचा भाव मिळत असल्यानं व्यापारी सुद्धा हवालदिल झालेत. किरकोळ बाजारात लसणाचे दर प्रति किलो 500 रुपयांवरती पोहोचलेत आणि त्याचा फटका ग्राहकांना बसतोय. मालेगाव तालुक्यातील 42 गावातील मालमत्ताधारकांची कागदपत्र डिजिटल झालेली आहेत आणि 30,000 मालमत्ताधारकांची कागदपत्र डिजिटल प्रणालीत अपडेट झालेत आणि त्यामुळे आता एका क्लिकवरती नागरिकांना त्यांचं प्रॉपर्टी कार्ड मिळू शकणार आहे. या प्रणालीमुळे नागरिकांचा वेळ आणि पैशांची बचत तर होणार आहेच, शिवाय बनावट आणि चुकीच्या नोंदींना देखील आळा बसणार असल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय. चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा हत्येची घटना उघडकीस आली आहे. कोपरना तालुक्यातील लोणी गावातील मुलानं कौटुंबिक वादातून आई वडिलांवरती कुऱ्हाडीनं हल्ला केला. या हल्ल्यामध्ये आई कमलाबाई सातपुते या जागीच ठार झाल्या तर वडील पांडुरंग सातपुते गंभीर जखमी झालेत. आरोपी मुलगा मनोज सातपुतेला कोपरना पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात दुसऱ्यांदा श्रीनिवास कल्याण महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे. या उत्सवाच्या निमित्तानं साक्षात तिरुपती महाराजांचं दर्शन कल्याण डोंबिवलीकरांना मिळणार आहे आणि हा सोहळा केवळ एकाच समाजासाठी मर्यादित नसून प्रत्येकानं या उत्सवात सहभागी होण्याचं आवाहन खासदार श्रीकांत शिंदेंनी केलंय आणि या उत्सवासाठी मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत. 7 वेळा टेंडर, 3 वेळा भूमिपूजन करून 4थ्या वेळी कामाला सुरुवात झालेल्या धाराशिव बसस्थानकाचं काम संथ गतीनं सुरू आहे. त्यामुळे इथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना धूळ आणि उन्हाचा त्रास सहन करावा लागतोय. तसंच कोणत्या फलाटावरती कुठली बस लागेल याचा देखील अंदाज येत नसल्यानं प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशी मागणी प्रवासी करतायत. मुळशी तालुक्यातील कोळवण भालगुडी येथील दारूभट्टी कारखान्यावरती पोलिसांनी धाड टाकली आणि या कारवाईत 1200 लिटरचं कच्चं रसायन आणि शेकडो लिटर तयार हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. परभणी तालुक्यातील पेडगाव, पानेरा या परिसरात होणाऱ्या औद्योगिक वसाहतीला शेतकऱ्यांनी विरोध केला. या संदर्भात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिलं. कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी औद्योगिक वसाहत उभी करू नये, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिला. नंदुरबार शहरातील मृत डुकरांच्या नमुन्याचा अहवाल प्राप्त झाला असून शहरातील डुकरांचा मृत्यू आफ्रिकन स्वाईन फीव्हरनं झाल्याचा निष्कर्ष निघालाय. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं शहरात उपाययोजनांसाठी हालचाली गतिमान केल्यात. संत तुकाराम महाराजांच्या जन्मदिनानिमित्तानं अर्थातच वसंत पंचमी निमित्तानं देहूतील भंडारा डोंगरावरती कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन होतं. दरम्यान सप्ताहाची सांगता कालच्या कीर्तनानं झाली. बोईसर तारापूर MIDC परिसरात पुन्हा एकदा घातक रासायनिक घनकचरा उघड्यावरती टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. अंधाराचा फायदा घेऊन हा कचरा टाकला जातो, मात्र प्रदूषण मंडळाकडून त्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप होतोय. गोंदियाच्या सालेकसा तालुक्यातील कसारगडमध्ये भव्य यात्रा भरते. त्यानिमित्तानं येणाऱ्या भाविकांसाठी सर्व सोयी सुविधा करण्यात आल्या आहेत. आदिवासी विकास मंत्री विजय गावित यांनी इथे हजेरी लावत या सुविधांचा आढावा घेतला. बीडच्या वडवणी तहसील कार्यालयाबाहेर सामाजिक कार्यकर्ता महिलेनं कुटुंबासहित उपोषण सुरू केलंय. वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथील मुख्य चौकात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आणि त्यावरती कारवाईची मागणी करत हे उपोषण केलं जात आहे. धाराशिव जिल्ह्यात शिवराज्याभिषेकाच्या 350व्या वर्षानिमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनकार्य सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवगर्जना महानाट्याचा प्रयोग सादर करण्यात आला. यावेळी शिवरायांचा धगधगता इतिहास सर्वांनी अनुभवला. नागपूर जिल्ह्यातील घोगली परिसरात सॅनिटरी नॅपकिन बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली. या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 5 बंब घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात 3 जण जखमी झाले असून ट्रक चालक पसार झालाय. दरम्यान या अपघातानंतर जमावानं ट्रक पेटवल्याची घटना समोर आली. दहिसरमध्ये मीटर बॉक्सला लागलेल्या आगीनंतर परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परभणीच्या पाथरी तालुक्यातील चाटे पिंपळगाव इथे ऊसाच्या शेताला आग लागल्याची घटना घडली. या आगीत 2 एकरावरील ऊस जळून खाक झाला असून यामध्ये शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय.
या बातम्यांचा इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.